महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। काय झालं होतं? अभी मधुमक्खी बच्चे ने उड़ाया, आदमी पूरा चिपक गए। कौन सी जगह पे? ये फारूक वाली विसरवाड़ी में। कितने लोगों को काटा? ऐसा 2-3 लोगों को चाबा। और इधर से तो पूरी सेट से उधर तक राउंड घूमे हुए। मधुमक्खी हाँ बाजार भरेला था? बाजार भरेला इतना नहीं, मीडियम क्या टाइम था? टाइम 7 बजे शाम के 7 बजे। और ज्यादा काटा है? अभी तो इतना मालूम नहीं, चाबा टेलर घर पे गया बेचारा। कौन सा टेलर? वो अपने गुजराती, उसको भी काटा? हाँ ज्यादा चाबा। विसरवाडी बाजारपेठेत मधमाशांचा हल्ला, नागरिकांची एकच धावपळ, 5 ते 7 जण जखमी. पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशांचा थवा संतप्त, बाजारात भीतीचे वातावरण. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील गजबजलेल्या बाजारपेठेत मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत सुमारे 5 ते 7 जणांना मधमाशांनी चावा घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पंचक्रोशीतील ग्रामस्थ विसरवाडी बाजारातून खरेदी करून आपापल्या गावाकडे परतण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी अचानक मधमाशांचा मोठा थवा बाजारपेठेकडे वेगाने येताना दिसला. मधमाशांनी काही नागरिकांवर हल्ला चढवल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सैरावैरा पळ काढला. अनेकांनी दुकानांच्या आडोशाला, इमारतींच्या कोपऱ्यात आसरा घेतला, तर काही दुकानदारांनी तातडीने दुकानांची शटरं खाली ओढून दुकाने बंद केली व लाईटही बंद केले. दरम्यान बाजारपेठेजवळील एका इमारतीवर मधमाशांचे पोळे असल्याचे समोर आले. काही मुलांनी त्या पोळ्यावर दगड मारल्याने मधमाशांचा थवा संतप्त होऊन बाजारपेठेकडे धावला आणि नागरिकांवर हल्ला केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या हल्ल्यात एका अपंग महिलेला मधमाशांनी गंभीर चावा घेतला. तिला डोकं, तोंड, डोळे, ओठ तसेच हातापायावर अनेक ठिकाणी मधमाशांनी डंख मारले. तिला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी तिच्या शरीरावर अडकलेले सुमारे 30 ते 35 मधमाशांचे डंख काढून उपचार केले. याशिवाय विसरवाडीतील एक गुजराती टेलर तसेच इतर काही नागरिकांनाही मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती मिळाली असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे विसरवाडी बाजारपेठेत काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, विसरवाडी. विसरवाडी फारूक शेठ हॉटेलच्या समोर राजू शेठच्या मागच्या साईडला मधमाशांनी 4-5 लोकांना चावले आणि तिकडून बाजारपट्टामधून पळत आले. त्यांना इथं फारूक शेठच्या हॉटेलच्या समोरच 4-5 जणांना, एक तो गुजराती टेलर आहे आणि एक इथं मला वाटतं कान्हाळ्याची का हळदाणीची लेडीज आहे, तिला पण चावली. तिला आणि तिच्या पूर्ण तोंडाला चावलेले. आणि केव्हा झाला हा प्रकार? 7 वाजता सायंकाळी 7 वाजता. जास्त लोकांना चावलं? किती लोकांना? ते मधमाशा उडल्या. मग फारूक शेठ आम्ही बी शटल बंद करून घेतलं आणि फारूक शेठ यांनी बी शटल बंद करून घेतलं.